आगामी सोलापूर महापालिका निवडणूक अवघ्या 28 दिवसांवर येऊन ठेपली आहे। येत्या 15 जानेवारी रोजी महापालिकेचे मतदान होणार असून 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे। असे असतानाच एमआयएम मात्र निवडणुकीच्या शर्यतीत मागे पडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। भाजप, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। विविध पक्षांच्या बैठका सुरू असून इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले जात आहेत। असे असतानाच इतर पक्षांच्या तुलनेत एमआयएमकडून कोणतीही ठोस हालचाल किंवा तयारी दिसत नसल्याने पदाधिकारी आणि इच्छुकांमध्ये समभ्रमावस्था आहे। विशेष म्हणजे पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी असताना जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी थेट उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केल्याने चर्चांना उधाण आले आहे। शहराध्यक्ष असताना जिल्हाध्यक्षांकडून ही प्रक्रिया सुरू होणे म्हणजे पक्षातील समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा होत आहे। निवडणुकीसाठी एमआयएम पक्ष कधी वेग पकडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। निवडणुकीसाठी आवश्यक असलेली नियोजन बैठक, इच्छुक उमेदवारांची चाचपणी, प्रभागनिहाय रणनीती, प्रचार यंत्रणेची उभारणी या बाबतीत एमआयएमकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसते। त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते समभ्रमात पडले आहेत। काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर असताना एमआयएमकडून स्पष्ट दिशा आणि नेतृत्व कधी मिळणार हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे।